LGBT समोरील संधी आणि आव्हाने या विषयावर आपण बोलणार आहोत. तर एकंदरीत बाबासाहेब अर्थकारण, राजकारण, समाजकारण ज्या पद्धतीने आपण मांडतोय, तसं LGBT आणि बाबासाहेब हा विषय मी बऱ्याच वेळा बोलते. अविभाज्य घटक आहेत बाबासाहेब LGBT समूहाच्या आयुष्यातील. जर बाबासाहेब नसते आणि व्यक्ती स्वातंत्र्यावर आधारित व्यक्तीच्या प्रतिष्ठेला सन्मान देणाऱ्या संविधान जर बाबासाहेबांनी लिहिलं नसतं, तर बहुतेक या देशामध्ये LGBT समूहाला त्यांच्या हक्क आणि अधिकारांसंदर्भात खूप अजून काही वर्ष, अजून शेकडो वर्ष तरी लढावं लागलं असतं. कारण की ज्या पद्धतीने इथल्या दलित, बहुजन आणि वंचित घटकांना दूर राहावं लागलं संधींपासून, तसंच हा समूह अजूनही संधींपासून दूर आहे. पण त्यांना संघर्षाची वाट जर कोणी ठेवली असेल तर ती बाबासाहेबांनी ठेवली संविधानाच्या माध्यमातून. आणि त्याबद्दल मी त्यांची आयुष्यभर मी आणि माझ्या पिढ्या उपकृत राहतील, कारण की त्यामुळे आम्ही आमच्या हक्क आणि अधिकारांबद्दल बोलू शकतो. तर बेसिक LGBT काय आहे या संदर्भामध्ये तुम्हाला कल्पना असेलच. जर नसेल तरी त्याची एक धावती ओळख मी तुम्हाला करून द्यावी असं मला वाटतं. L म्हणजे लेस्बियन, G म्हणजे गेज, B म्हणजे बायोसेक्शुअल, T म्हणजे ट्रान्सजेंडर. तर याला अजून पुढं बरेच आहेत. LGBT, A म्हणजे असेक्शुअल, I म्हणजे इंटरसेक्स, LGBTAI, Q म्हणजे क्वेअर, H म्हणजे हिजरा आणि पॅनसेक्शुअल, असे बरेच. म्हणजे जगभरामध्ये असं म्हणतात की 63 प्रकारचे सोशल जेंडर, सामाजिक जेंडर आढळतात, ज्यातले मला 7-8च माहिती आहेत, सगळे मला माहिती नाहीत. तर या सगळ्यांचं भारतीय परीक्षेमध्ये जो संघर्ष आहे तो खूप दुहेरी तिहेरी आहे. म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये तरी फक्त यांच्या जेंडर आयडेंटिटीचा संघर्ष जरी असला तरी इथे मात्र सामाजिक उत्थान, शैक्षणिक उत्थान, राजकीय उत्थान, एकंदर सगळीकडच्या संघर्षाचा हा मोठा लढा इथे लढावा लागणार आहे. तर लेस्बियन म्हणजे 2 योनी असलेल्या शरीरात, ज्यांना आपण महिला म्हणतो, त्याच्यातील शारीरिक, मानसिक आणि काय म्हणतात कौटुंबिक रिलेशनशिपला आपण लेस्बियन म्हणू शकतो. तसंच सेम गेम म्हणजे 2 पुरुषांमधील नातेसंबंधांना गे म्हणलं जातं. तर बी म्हणजे बायोसेक्शुअल, जे एखादा पुरुष स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये, किंवा एखादी स्त्री पुरुष आणि स्त्री दोघांमध्ये शारीरिक, मानसिक आणि कौटुंबिक पातळीवर इन्वॉल्ड होऊ इच्छिते, सोबत राहू इच्छिते, तर ती बायोसेक्शुअल ठरते. आणि ट्रान्सजेंडर्स म्हणजे सामाजिक व्याख्येत चा जो ठोकताळ आहे ते तोडून स्वतःची आयडेंटिटी स्वतः ठरवलेले ज्या व्यक्ती आहेत, ज्या समाजाने ठरवलेल्या कन्सेप्टच्या विरुद्ध स्वतःला घडवतात, बनवतात आणि समोर सिद्ध करून दाखवतात, त्यांना ट्रान्सजेंडर म्हणतात. ट्रान्सजेंडरमध्ये मेल टू फिमेल ट्रान्सजेंडर, फिमेल टू मेल ट्रान्सजेंडर आणि इंटरसेक्स टू मेल, इंटरसेक्स टू फिमेल असं असतं. LGBTAIQH मध्ये असेक्शुअल म्हणजे जे फिजिकली स्ट्रॉंग आहेत, तसं त्यांना फिजिकली कमजोरी आहे म्हणून असं काही नाही, पण फिजिकली फिट अँड फाईन असताना सुद्धा त्यांना सेक्शुअल लाईफमध्ये इंटरेस्ट नाही आहे, अशा लोकांना असेक्शुअल म्हणलं जातं. ज्याला आपण सोप्या भाषेत लैंगिक पातळीवर संन्यस्त असलेल्या लोकांना असेक्शुअल म्हणू शकतो. पण सगळे संन्यस्त असेक्शुअल असतात अशातला भाग नाही. याची खूप सारी उदाहरणं आपल्याकडे आहेत. किंवा क्वेअर जे सांगतात त्याच्यामध्ये बरेच लोक कन्फ्यूज असतात. बऱ्याच लोकांना स्वतःची आयडेंटिटी सांगायची नसते, किंवा बरेच जण म्हणजे त्यांना कळत नाही की ते काय आहेत एक्झॅक्टली, म्हणून ते स्वतःला क्वेअर सांगतात. LGBTAIQ पॅनसेक्शुअल हा एक वेगळा भाग आहे, ज्याच्यामध्ये त्यांना व्यक्तीशी संपर्कात राहायला आवडतं, मग त्याचं लिंग वगैरे काही असतं त्यांना त्यात फरक पडत नाही. तर ही बेसिक आयडेंटिटी होती. आता या समोरची आव्हाने बोलत असताना भारतीय परिप्रेक्षामध्ये जर बघायचं झालं तर इथला जो लढा आहे तो जातीचा लढा आहे, वर्गाचा लढा आहे आणि त्यासोबत लिंगाधारित भेदभावाचा, पितृसत्तेचा लढा आहे. जात, वर्ण, वर्ग आणि लिंगाधारित पितृसत्तेच्या याच्यावर उभं राहिलेलं इथलं शोषण आहे. स्त्रीला स्त्रीच्या शोषणाची
जाणीव होऊ नये म्हणून मग तिचं ज्या पद्धतीने उदात्तीकरण केलं जातं तेही इथलाच भाग आहे. तर बऱ्याच वेळा सांगताना मला समजतं आता याच्यामध्ये आव्हानं आणि संधी सांगताना मला असं वाटतं की पहिले आव्हानं सांगून द्यावीत, मग आपण संधींवर बोलूत. कारण की बऱ्याच वेळा निगेटिव्ह खूप ऐकण्यात येतं. तर ट्रान्सजेंडर समूह किंवा हिजरा कल्चरची जी लोकं आहेत ती प्रामुख्याने तुम्हाला सिग्नलवर मागताना दिसतात, रस्त्यावर मागताना दिसतात, रेल्वेत भीक मागताना दिसतात, किंवा रेड लाईट एरियामध्ये उभी राहिलेली दिसत असतील, किंवा जिथे लग्न होतात, जिथे मुलं बाळ होतात तिथे मागताना दिसत असतील. आणि आता क्वारंटाईन पिरियडमध्ये त्यांनी जमवलेल्या घामाचा जे काही ₹2 ती जनमानसात वाटताना पण दिसत आहेत. पण त्यांच्याविषयीची सहानुभूती, त्यांच्याविषयीचा आदर, प्रेम क्वारंटाईन संपल्यानंतर टिकेल असं मला वाटत नाही. कारण की जेव्हा माणूस असुरक्षिततेच्या छायेतून बाहेर निघतो त्यावेळेस असुरक्षितच्या बाहेर निघालेली लोक परत आपल्या जात, धर्म, वर्ण, वर्ग, लिंग आधारित वर्चस्वाला कवटाळून बाकीच्यांना दुय्यमत्व देतात. तर त्याच पद्धतीने तो भाव असू शकतो. तर आव्हानांमध्ये इथल्या पितृसत्तेने आम्हाला समाजव्यवस्थेचा भाग होऊ दिला नाही, कारण की त्यांना इथल्या स्त्रियांवरील वर्चस्व स्वतःचं गमवायचं नाही. त्याच्यामुळे आम्ही समाजाचा भाग होऊ शकलो नाहीत. आणि मला असं वाटतं की त्यामुळेच आम्हाला गावाच्या बाहेर ठेवण्यात आलं, कारण की आम्ही स्त्री सदृश्य जरी असलो तरी स्त्रियांसारखे रिप्रोडक्टिव्ह आणि वंशवारशाला पुढे नेणारे नाही आहोत. त्यांच्या जातीय अस्मितेला किंवा बीजशुद्धीच्या अस्मितेला पुढे नेणारे नाही आहोत. आमच्याशी कुठल्याही पुरुषाच्या किंवा कुठल्याही जात, वर्ण, वर्गाच्या अस्मिता चिटकलेल्या नाही आहेत. म्हणून आमचा त्यांना उपयोग करून तर घ्यायचा आहे, पण आमच्याशी कुठलेही काय म्हणतात मानवीय वर्तणूक करायची नाही आहे. त्याच्यामुळं हजारो वर्ष देवाच्या, धर्माच्या, सोयीच्या नावावर गावाच्या बाहेर ठेवण्याचं काम, म्हणजे इव्हन या देशामध्ये अजूनही काही मोजकी 1-2 ठिकाणं जर सोडली तर आमच्याकडे हक्काच्या स्मशानभूम्यासुद्धा नाही आहेत. तर बाकीच्या गोष्टी लांबच. कारण की या देशामधल्या जातीय उतरंडीने ज्याच्या त्याच्या जातीच्या, धर्माच्या आपल्या आपल्या स्मशानभूम्या उभ्या केल्या. तिथे सर्वसमावेशकता नव्हती. तर आमची जी संख्या आहे ती अल्पसंख्याक, लैंगिक अल्पसंख्याक, सामाजिक अल्पसंख्याक, सगळ्याच बाबतीमध्ये अल्पसंख्याक असल्यामुळं आम्हीची तर तिथे वर्णीच लागत नाही. तर हा भूतकाळ खूप लांबचा जरी असला तरी आपण स्वातंत्र्योत्तर काळात जरी पाहिलं तरीही कुठलेही शैक्षणिक अजेंडे यांच्यासाठी राबवण्यात आलेले नव्हते. यांच्यासाठी कुठलेही राजकीय आरक्षण ठेवण्यात आलेलं नाही. यांच्याविषयी ॲडव्होकेसी प्रोग्राम राबवण्यात आलेले नाहीत. यांना सर्वसमावेशक किंवा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठोस अशी पावलं उचलण्यात आली नाहीत. म्हणजे आपल्या इथेच पाहिलं तर मला असं वाटतं की नालसा जजमेंट येऊन कितीतरी वर्ष झाली, त्याच्यानंतरही अजून आपल्या इथं कल्याणकारी बोर्डाचं काम हे रेंगाळतच पडलेलं आहे. आत्ता ते काम पूर्ण होणार होतं, पण आता परत कोरोना आला. कोरोनानंतर परत कल्याणकारी महामंडळाचं काम कुणाला आठवेल की माहीत नाही. ट्रान्सजेंडर समूहाच्या आयडेंटिटीचा प्रश्न खूप मोठा आहे. हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. कारण की शासनाने कधी जनगणना मोकळेपणाने केली नाही, आणि जनगणना करताना कोणी खुलेपणाने स्वतःची ओळख ट्रान्सजेंडर म्हणून लिहिली नाही. कारण की आजही समाजामध्ये स्टिग्मा, डिस्क्रिमिनेशन ओके तर आजही समाजामध्ये स्टिग्मा, डिस्क्रिमिनेशन आहे. त्याच्यामुळे कोणी उघडपणे मी ट्रान्सजेंडर आहे म्हणून हे मतदान यादीत सांगत नाही. बाकीच्या एकंदर भारतीय हेटेरोसेक्शुअल नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळून आज 70-72 वर्ष जरी झाली असली तरीही अजून बऱ्याच हेटेरोसेक्शुअल लोकांकडे वोटिंग आय.डी. नाही आहेत. तर आमचं तर लांबचीच गोष्ट आहे. आम्हाला 2014ला पहिल्यांदा वोटर आय.डी. मिळाले, आणि 2014ला वोटर आय.डी. मिळताना सुद्धा आम्हाला खूप साऱ्या अडचणींना फेस करावं लागलं, आणि त्यातही बऱ्याच जणांना मी ट्रान्सजेंडर आहे म्हणून वोटर आय.डी. मिळवताना खूप सारे अडचणी आल्या. कारण की यांची जन्माचे दाखले नाहीत, रहिवासी दाखले नाहीत, कधी
पालकांकडनं यांना काही दाखले मिळाले नाहीत किंवा पालकांकडं असलेल्या दाखल्यांवरची नावं आणि आत्ताच्या रोजच्या जगण्यातली नावं ही खूप डिफरंट आहेत. म्हणजे शिक्षणाच्या याच्यामध्ये कधीही जेंडर सेन्सिटायझेशनचे कुठलेही प्रोजेक्ट राबवले न गेल्यामुळं शाळेतले विद्यार्थी सेन्सिटाईज नाहीत, शिक्षक सेन्सिटाईज नाहीत. त्याच्यामुळं या मुलांच्या शिक्षणांवर परिणाम होतो, या मुलींच्या शिक्षणांवर परिणाम होतो आणि मग त्या कमी शिक्षित राहतात आणि ह्या कमी शिक्षित ट्रान्सजेंडर्स व्यक्ती परत शासकीय नियमावली आणि त्यांच्या कचेऱ्यांच्या चक्रा मारण्यामध्ये थकून जातात. त्यांच्याकडे उपजीविकेची दुसरी साधनं नाहीत. तर ही सगळी आव्हानं समोर आहेत. कारण की कुठलेही अगदी छोटंसं डॉक्युमेंट बनवायचं झालं तरी तुम्हाला इथल्या भ्रष्टाचाराला फेस करावं लागतं, इथल्या शासकीय अवहेलनांना फेस करावं लागतं, इथल्या ढिल्या कारभाराला फेस करावं लागतं. त्यातल्या त्यात प्लीज बीट लाऊड. ओके, आता अजून किती जोरात बोलू मी? येतोय का आवाज? बघ आता. प्रगत आवाज येतोय? आवाज हा. तर आम्ही नेहमी हे सांगत राहतो की ते लोक असे, ते लोक तसे, ते लोक तसे. असं सांगण्यापेक्षा मला असं वाटतं की त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं याच्यावर जास्त बोललं पाहिजे, की काय केलं तुम्ही त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी. कारण की हे एलियन्स तर नाही आहेत की आभाळातनं पडलेत, यांना आईबाप नाही आहेत, अशातलं तर काही भाग नाही आहे. मग तुम्ही यांच्यासाठी काय केले का? काय प्लॅनिंग आहे तुमच्याकडे? तुमच्या समाज कल्याण विभागामध्ये यांच्यासाठी काय प्लॅनिंग आहे? तुमच्या इथं बालकल्याण विभागामध्ये तुमच्याकडे काय प्लॅनिंग आहे? तुमच्या थोडं अजून समोर आलं तर मग माझं हे आहे. ओके, तर काय सुविधा आहेत तुमच्याकडे? ट्रान्सजेंडर्स किशोरवयीन अवस्थेत जेव्हा असतात त्यांच्यासाठी काउन्सिलिंग सेंटर आहेत का तुमच्याकडे? ट्रान्सजेंडर्सच्या पॅरेंटसाठी काउन्सिलिंग सेंटर आहेत का तुमच्याकडे? किंवा ट्रान्सजेंडर काय असतं हे इतर पालकांना तरी माहीत आहे का? तुम्ही त्यांना ते समजून सांगण्याचा प्रयत्न करता का? तर ही सगळी आव्हानं आहेत आमच्या समोरची. कारण की याचा परिणाम आमच्या दैनंदिनीवर होतो, आमच्या जगण्यावर होतो, आमच्या अस्तित्वावर होतो आणि त्याचाच आमच्या भविष्यावर परिणाम होतो. कारण की एक किशोरावस्थीन व्यक्ती जेव्हा तिच्या जेंडर आयडेंटिटी क्रायसिसला फेस करत असते तेव्हा लोक ठरवतात की ती काय आहे आणि त्यातनं तिचं शारीरिक, मानसिक, सामाजिक शोषण होतं. म्हणजे जसं की तुम्ही जर 99% ट्रान्सजेंडर्सना जर विचारलं तर त्यांचं पहिलं सेक्शुअल अब्यूज हे त्यांच्या वयाच्या 14-13 वर्षाच्या आत झालेलं आहे. तर एवढा मोठा बाललैंगिक शोषणाचा प्रश्न असताना सुद्धा त्याच्यावर कुठलीही नियोजन आपल्याकडे किंवा त्याच्यावर कुठलीही काउन्सिलिंग आपल्याकडे उपलब्ध नाही आहे किंवा त्यावर कुठलेही कुणीही बोलतही नाही. तर याचा मानसिक परिणाम जेव्हा होतो तो नुसत्या शरीरावर होत नाही तर तो मनावरही होतो आणि त्याचा परिणाम शिक्षणावर दिसून येतो. 13-14 वर्षापर्यंत ही मुलं खूप हुशार असतात, जी त्याच्यानंतर यांच्या शैक्षणिक याच्यावर परिणाम झाल्यानंतर तो शैक्षणिक पातळीसुद्धा घसरत जाते आणि मग ही शाळाबाह्य मुलं होतात. मग शाळा सोडतात, खूप शाळेतून वगळले जातात आणि ही वगळलेली मुलं का वगळली गेलीत याची कारणंसुद्धा समाज शोधताना दिसत नाही आणि ही परिस्थिती आजही तशीच कायम आहे. त्याच्यामुळे ही सगळी आव्हानं आपण समजून घेतली पाहिजेत. आणि एक कमी शिक्षित व्यक्ती जेव्हा स्वतःची जेंडर आयडेंटिटी फिक्स करतं की ही व्यक्ती आहे, म्हणजे ट्रान्सजेंडर म्हणल्यानंतर आपल्या डोक्यात प्रामुख्याने मेल टू फिमेल ट्रान्सजेंडर दिसतात, ज्याला आपण तृतीयपंथी म्हणतो. मुळात हा शब्द मला मान्य नाही. तृतीयपंथी, हु इज डिसाईड आय एम थर्ड. कोणी ठरवलं आम्ही तृतीय आहोत? मग पहिलं कोण, दुसरं कोण? तर तो विषय जर आता आपण बाजूला ठेवूया, तरी पण मला असं वाटतं की ट्रान्सजेंडर म्हणल्यानंतर फक्त फिमेल टू फिमेल ट्रान्सजेंडरवर न बोलता फिमेल टू मेल ट्रान्सजेंडर संदर्भातही आपण बोललं पाहिजे आणि त्यासुद्धा ह्या सगळ्या इश्यूजना फेस करत असतात. तर त्यांच्याविषयी सुद्धा आपण तितकं सजग असलं पाहिजे, मला असं वाटतं. तर शैक्षणिक गोची आणि हे कमी शिक्षित ट्रान्सजेंडर मग भविष्यात काय करणार?
आज 7वी 8वी शिकलेल्या किंवा 5वी 6वी शिकलेल्या व्यक्तीला भविष्यात काय नोकऱ्या मिळणार आहेत, त्याच्यासमोर कुठली संध्या तुम्ही त्यांना देणार आहात. तर मला असं वाटतं की हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. शिक्षण हा प्रत्येक माणसाच्या मूलभूत गरजांमधला महत्त्वाचा पाया आहे. तर तो जर पक्का असेल तर भविष्यातील सगळे संघर्ष तुम्हाला सहजपणे पार करता येतात. आपल्या इथे तुमच्या बौद्धिक कॅपेबिलिटीपेक्षाही तुमच्या कागदोपत्री कॅपेबिलिटीला खूप मान्यता मानलं जातं आणि त्यावर आधारित इथले उत्पन्नाची साधनं आहेत. म्हणजे अगदी साधं हाऊसकीपिंगचं काम करायचं असेल तरी तुम्हाला 10th किंवा 12th पास पाहिजे. तर काय काय गरज असते हाऊसकीपिंगच्या कामामध्ये, तर तुम्हाला ॲसिड, फिनाईल आणि एकंदर त्याच्यातली फरक कळावा इतपत तुम्हाला शिक्षण, म्हणून 10वी 12वीपर्यंत तरी किमान शिक्षण. अगदी मंत्री व्हायला तेवढी गरज नाही, पण हाऊसकीपिंगच्या कामाला त्या शिक्षणाची गरज असते. तर यासाठी आपल्याकडे कुठलीही उपाययोजना नाही. लोकांमध्ये कुठलंही जेंडर सेन्सिटायझेशन नाही आहे आणि मला असं वाटतं की हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. म्हणजे उद्याच्याला समजा ह्या कमी शिक्षणासोबत एखाद्या व्यक्तीला काम जरी करायचं असलं, शिकायचं जरी, म्हणजे मला असं वाटतं मुलांपासून सुरू करूयात की एखाद्या 14-15 वर्षाच्या मुलाला किंवा 18 वर्षाच्या लेकराला कळालं की ती व्यक्ती ट्रान्सजेंडर आहे आणि तिला पुढे जर शिकायचं असेल आणि आत्ता ऑदरचा कॉलम चालू जरी झाला असला तरीही तिला ज्या वर्गात बसायचंय त्या वर्गातली मुलं जर जेंडर सेन्सिटायझेशन नसतील तर ती व्यक्ती त्या कॉलेजमध्ये त्या शाळेमध्ये शिकू शकेल का. म्हणजे साधं बसस्टॉपवरचं उदाहरण सांगते मी तुम्हाला की जर आम्ही बसस्टॉपला जर गेलो तरी कुठून तरी एलियन आल्यासारखी लोक बघतात. किंवा एखाद्या बसमध्ये बसलोत आम्ही तर अख्खी बस भरेपर्यंत आमच्या शेजारी कोणी बसत नाही का, तर यांच्या शेजारी माझ्या शेजारी जर कोणी बसलं तर मग अख्खी बस त्याच्याकडं बघते की एवढी जागा असताना तिथे का बसला. तर ह्या सगळ्या मानसिक कुचंबनांना यांना सगळ्यांना फेस करायचं असतं, शैक्षणिक अडचणींना फेस करायचं असतं. बरं, हे सगळं फेस करून जर एखाद्या ठिकाणी जॉब केलं तर त्या जॉबच्या ठिकाणी जी लोकं आहेत ती लोक जर जेंडर सेन्सिटाईज नसतील तर तिथे कसं काम करणार ना. या सगळ्यांचा बेस आहे शिक्षण. शिक्षणामध्ये जर जेंडर सेन्सिटायझेशन टॉपिक असेल तर लोकांना जेंडर काय आहे हे किशोरावस्थेत कळेल. किशोरावस्थेत ज्यांना जेंडर कळालं ती मुलं एक चांगले नागरिक होतील आणि एक चांगले नागरिक एका चांगल्या समाजाला घडवतील, एका डिजेंडराईट समाजाला आकार देतील, जे बाबासाहेबांचं स्वप्न होतं असं मला वाटतं. आता संधींच्या बाबतीत बघू तर 2014 नंतर 2014ला संधींची दारं उघडली आणि आम्हाला ऑदरच्या कॉलम अंतर्गत आयडेंटिटी मिळाली तृतीयपंथी म्हणून. त्या अनुषंगाने जर पाहिले तर 2004, 5, 6, 7, 2014, 15, 16, 17, 18, 19, 20 6 वर्ष झाली आयडेंटिटी मिळून. आणि आम्ही भारतीय संविधानाच्या व्याख्येत 6 वर्षाची लेकरं आहोत. तर काय 6 वर्षाच्या एकंदर समाजाकडनं तुम्ही काय अपेक्षा बाळगणार आहात आणि त्यांच्यासाठी काय केलं 6 वर्षातल्या या आराखड्यात काय केलं. HIV प्रिव्हेन्शनचे एकंदर हे सोडले तर बाकी काय प्लॅनिंग आहे केंद्राकडनं. ट्रान्सजेंडर्सच्या मेंटल हेल्थसाठी काही प्लॅनिंग केले का, तर नाही केलेले, फक्त ऑदरचा कॉलम चालू केला. आजही बऱ्याच शाळा कॉलेजेसमध्ये ऑदरचा कॉलम नाही आहेत. बऱ्याच बँकांमध्येही ऑदरचा कॉलम मागच्या वर्षीपर्यंत नव्हता, यावर्षी आत्ता बऱ्या हळूच बऱ्याच ठिकाणी ऑदरचा कॉलम चालू होतं. तर याच्यासाठी काही लिगल प्रोसेस आहेत का, म्हणजे एखाद्याला जर तुम्ही त्याच्या जातीवरनं, त्याच्या वर्णावरनं, वर्गावरनं, रंगावरनं जर टॉर्चर केलं, त्रास दिला तर वेगवेगळे कायदे आहेत आपल्याकडे, त्याच्यावर तुम्ही मानहानीच्या केस टाकू शकता. पण लिंग आधारित जर भेदभावाच्या जर गोष्टी घडल्या तर त्यासाठी आपल्याकडे काही कायदा आहे का, तर नाही. 2019चं ट्रान्सजेंडर बिल पास झालं ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या शिष्यवृत्तींची नोंद आहे आणि नक्कीच त्या फायदेशीर आहेत. पण त्या शिष्यवृत्ती घेण्यासाठी किमान बेसिक शिक्षण झालेली लोक असणं खूप गरजेचं आहे, तेव्हा त्या शिष्यवृत्तीचं साधन मिळतं. आणि
शासनाचा नेहमीच अजेंडा असा राहिलेला आहे की पिशवीभर धान्यासाठी पोतभर कागदपत्र मागितले जातात. तसंच या स्कॉलरशिपसाठी पण तसाच त्रास दिला जाणार की हे डॉक्युमेंट्स आणा, ते डॉक्युमेंट्स आणा. खूप साऱ्या म्हणजे भारतातल्या केरळामधल्या किंवा आपल्या अगदी भोपाळ लखनौ साईडच्या लखनौ युनिव्हर्सिटीने शिक्षणाचा खर्च माफ करू आणि शिक्षणासाठी वेगळी सोय करू अशा संधी उपलब्ध करून दिल्या. टीसने जेंडर न्यूट्रल हॉस्टेलची सुरुवात केली. मुंबईमध्ये असलेल्या MSW कॉलेज टीस आहे तिथे जेंडर न्यूट्रल हॉस्टेल उभं केलं. ही खऱ्या अर्थाने खूप चांगली संधी होती, पण त्याच्यानंतर तिथे जी उभा राहिलेली जी आव्हानं आहेत ती वेगळीच आहेत. परत अशी जेंडर न्यूट्रल हॉस्टेल्स देशाभरामध्ये वाढणं खूप महत्त्वाचे आहेत. मला वाटतं ज्या मुलांना 11वी-12वी नंतर स्वतःची जेंडर आयडेंटिटी कळाली आणि त्यांच्या घरचे त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाहीत, तर त्यांच्या पालकांसाठी काहीतरी कायदे व्यवस्था असली पाहिजे असं मला वाटतं. आणि तिथून निघाल्यानंतर त्यांच्या राहण्याची सोय, म्हणजे अगदी बऱ्याच ठिकाणी शेल्टर होम ही गोष्ट मांडली जाते. केरळामध्ये शेल्टर होम सुरू केलं आहे आणि अक्षय कुमारने त्याला खूप सारं फंडिंग केलं वगैरे अशा बातम्या मी मागे वाचल्या होत्या. पण मला असं वाटतं की शेल्टर होमची गरज नाही आहे. शेल्टर होम कुणासाठी केले जातात? ज्यांचं कुणी नाही, ज्यांच्यासाठी समाजात कोणी बरोबरीने हे करणार नाही आहे. तर अशा शेल्टर होम्समध्ये असलेल्या म्हणजे अगदी सेक्स वर्कर महिलांना शेल्टर होममध्ये टाकलं जातं, निराधार महिलांना शेल्टर होममध्ये टाकलं जातं, अनाथ मुलांना शेल्टर होममध्ये टाकलं जातं. त्यांच्या काय अवस्था आहेत आपण सगळेजण पाहतोच आहोत. त्याच्यामुळे आम्हाला शेल्टर होमची गरज नाही, तर शैक्षणिक संधींची गरज आहे. ट्रान्सजेंडर्स जेव्हा शिकण्याची इच्छा बाळगतात त्यावेळेस त्यांना राहण्याची सोय, त्यासोबत त्या शैक्षणिक काळामध्ये त्यांच्या जगण्याला लागणारा जो खर्च आहे तो शासनाने उपलब्ध करून दिला पाहिजे. त्याच्यासाठी वेगवेगळ्या सामाजिक संस्था फेलोशिप्स पण सुरू करू शकतात, कारण की आजही ट्रान्सजेंडर स्पेसिफिक स्कॉलरशिप्स ॲक्टिव्ह नाही आहेत. ऑन डॉक्युमेंट खूप साऱ्या म्हणजे आत्ता 2019च्या ट्रान्सजेंडर बिलाने संधीच्या नावावर खूप सारे महापुरुषांच्या नावाने स्कॉलरशिप डिक्लिअर केल्यात, पण त्या ॲक्च्युली किती लोकांनी त्याचे फायदे घेतलेत माहिती नाही. तर संधी खूप थोड्या आहेत, पण त्यातनं पुढं निघालं पाहिजे. कारण की आज मला असं वाटतं की मी इथून बोलते तर ही पण माझ्यासाठी संधी आहे. अशी खूप तरुण मंडळी पुढे येते. या सगळ्यांसोबत ट्रान्सजेंडर्स LGBT समूहाने स्वतःच्या आयडेंटिटीसोबत समाजाचा भाग होणं बी तितकंच गरजेचं आहे मला असं वाटतं. कारण की आपण जेव्हा इतरांच्या प्रश्नांवर बोलू तेव्हा इतर आपल्या प्रश्नांवर बोलतील किंवा नाहीही बोलतील, पण समाजाचा एक भाग आणि आपलं कर्तव्य म्हणून ती जबाबदारी आपण उचलली पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यातनं आपल्या नेटवर्क इश्यू तर बऱ्याच शाळा कॉलेजेसमध्ये ऑदरचा कॉलम सुरू झाला, ही एक संधी आहे. दुसरी की बऱ्याच सामाजिक संस्था पुढे येऊन LGBT त्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी आणि मेंटल हेल्थसाठी काम करतात, पण त्यांची संख्या खूप कमी आहे. जरी कमी असली तरी ती आपण संधी म्हणून पाहिली पाहिजे आणि ती संधी आपल्या लोकांपर्यंत पोचवली पाहिजे असं मला वाटतं. बऱ्याच बहुजन म्हणण्यापेक्षा पुरोगामी विचारधारेच्या संस्था आणि संघटना LGBTच्या बाबतीत आता स्वतःला सेन्सिटाईज करून घेत आहेत. ही सगळ्यात मोठी संधी आहे. बऱ्याच NGOजमध्ये ट्रान्सजेंडर्सना LGBT समूहातील लोकांना त्यांच्या आयडेंटिटीसोबत स्वीकारलं जात आहे आणि होमोफोबिक लोकांच्या विरोधात लढण्यासाठी ही लोक आपल्यासोबत उभी आहेत. हा सगळ्यात मोठा आपला फायदा आहे. वन फ्रॉम क्वेश्चन विषय हा पण आहे की LGBT समूह हा समाजासाठी काय इनपुट्स देऊ शकतात इकॉनॉमीमध्ये नाही का. मला असं वाटते की LGBT कम्युनिटीचे मानसिक खच्चीकरण करणाऱ्यांचा जो काही अजेंडा आहे त्याला हाणून पाडणं आधी खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे समजा मी उद्याच्याला मेथीच्या जोड्या विकायला बसले
तर माझ्याकडनं मेथीच्या जुड्या घेणाऱ्यांची संख्या किती असेल आणि मेथीची जुडी चा किंमत विचारत विचारत माझ्या डोळ्याकडे वेगळ्या दृष्टिकोनाने पाहणाऱ्यांची संख्या किती असेल. तर ट्रान्सजेंडर्सना इकॉनॉमिकली स्ट्रॉंग करायचं असेल तर समाजाला आधी मेंटली स्ट्रॉंग आणि काय म्हणतात ना समजदार होणं खूप गरजेचं आहे. शकत नाहीत. तर मी कुठल्याही कामात मी काय म्हणते की अगदी कॉल सेंटरमध्ये काम करणारी LGBT समूहातली माझे काही मित्रमैत्रीण आहेत, त्यांना तिथे स्पेसिफिक काळानंतर टार्गेट केलं जातं, कॉम्पिटिटर म्हणून पाहिलं जातं. त्यांना असं वाटतं की त्यांनी जे काही अचीव केलं, म्हणजे अगदी आता हा मुद्दा निघाला परत मला असं सांगावंसं वाटतं की जसं की प्रस्थापित लोक जेव्हा इथल्या वंचित समूहांना संधी मिळते, आरक्षणाच्या माध्यमातून असेल किंवा बाकीच्या गोष्टींच्या माध्यमातून जेव्हा इथल्या वंचित समूहांना संधी मिळते, तेव्हा त्यांना असं वाटतं की संधी मिळाली म्हणून हे लोक आलेत नाही, ते यांची लायकीच नाही इथपर्यंत येण्याची. ही जी एक मानसिकता असते ना, ती ट्रान्सजेंडरच्या बाबतीतही एका स्पेसिफिक काळानंतर व्हायला लागते. असं वाटतं की ते LGBT समूहातले आहेत म्हणूनच त्यांना स्पेसिफिक जागा मिळाली, स्पेसिफिक आयडेंटिटी मिळाली वगैरे वगैरे असं बोललं जातं. तर LGBT कम्युनिटीसाठी सरकार एक मंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव, सामाजिक न्याय विभागाकडून त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत? एकतर महाराष्ट्र राज्य शासनाने जे काही आता कल्याणकारी मंडळाची स्थापना केलेली आहे, त्याच्यामध्ये राज्यातील प्रत्येक विभागाचे प्रतिनिधी असणं खूप गरजेचं आहे. कारण की मुंबईतील ट्रान्सजेंडर्स किंवा LGBT समूहाचे जे प्रश्न आहेत ते मराठवाड्यातील LGBT समूहाचे प्रश्न नाहीत, ते सगळेजण त्यातले प्रतिनिधी असावे. दुसरी गोष्ट अशी की ट्रान्सजेंडर्सना स्वतःची लिडरशिप करू द्यावी आणि त्यांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी त्यांना काय हवं हे त्यांनाच विचारलं जावं. कारण की आपल्या बऱ्याचशा ज्या काही योजना असतात, ज्यांच्यासाठी योजना आहेत त्यांनाच माहिती नसते की त्या योजना कशाच्या आधारावर बनवण्यात आलेल्या आहेत. तिसरी गोष्ट अशी की शैक्षणिक उत्थानासाठी समाज कल्याण विभागाने आणि इथल्या महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या पॉलिसीज ऑपरेट केल्या पाहिजेत. मला असं वाटतं ज्याच्यामध्ये स्कॉलरशिप तर आहेच, त्याच्यासोबत हॉस्टेल दिलं पाहिजे. त्याच्यासोबत मला असं वाटतं की सामाजिक सुरक्षा ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, तीही मिळाली पाहिजे. म्हणजे अगदी मला असं वाटतं की ॲट्रॉसिटी ॲक्टच्या अंतर्गत एखाद्याला तुम्ही लैंगिक पातळीवर छेडछाड आणि त्याच्या लैंगिकतेवरनं छेडत असाल तर ॲट्रॉसिटीच्या पातळीवरचा एखादा कायदा त्यांच्यासाठी सुरक्षा म्हणून तयार होणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. अजून शासनाकडनं अपेक्षा मला असं वाटतं की शासनाने प्रॉपर LGBT समूहाची जनगणना खूप करण्यासाठी आधी लोकांमध्ये सेन्सिटायझेशन वाढवणं गरजेचं आहे. जर सेन्सिटायझेशन वाढलं तर लोक आपल्या खऱ्या आयडेंटिटीसोबत समोर येतील, नाही तर लोक आपल्या खऱ्या आयडेंटिटीसोबत समोर येणार नाहीत. सामाजिक व्याख्येतल्या त्यांना समाजाने लादलेल्या आयडेंटिटीसोबत घुसमटत जगतील आणि तसेच मरतील. गव्हर्नमेंटकडे काय आहे तेही बघावं लागेल. समाज कल्याण विभागाने त्यांच्या अखत्यारीत असलेल्या जागांमध्ये किमान काही टक्के आरक्षण या समूहाला जाहीर करावं. मग ते नोकऱ्यांमध्ये असेल, मग ते शिक्षणामध्ये असेल, मग ते इतर संधींच्या बाबतीत असेल. तर ते झाल्याशिवाय ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी होणार नाहीत. आणि हे लोक जिथे जिथे जाणार आहेत, म्हणजे समजा एखादा विद्यार्थी शाळेत शिकणार आहे, एखादा विद्यार्थी कॉलेजला शिकणार आहे, एखादी कार्यकर्ती राजकीय सहभाग घेणार आहे, एखादी व्यक्ती जॉब करणार आहे, जिथे जिथे हे लोक काम करणार आहेत, अगदी दवाखान्यात जाणार आहेत, तर तिथला भाग, तिथली हेटेरोसेक्शुअल लोक यांच्याविषयी जेंडर सेन्सिटाईज असली पाहिजेत. त्यांच्या वागण्यामध्ये यांच्याविषयीचा दुय्यम दर्जाची जी वागणूक आहे ती नसली पाहिजे. त्यांच्या एक्सप्रेशन्समध्ये यांच्याविषयी तुच्छताभाव नसला पाहिजे. तर यांचं मनोधैर्य वाढेल आणि ते त्या प्रवाहाचा भाग होण्याचा प्रयत्न करतील. तर मी काय म्हणत होते मगाशीचा विषय असा होता की LGBT समूहाला कॉम्पिटिटर म्हणून पाहणं हेटेरोसेक्शुअल समूहाकडनं हा एक खूप मोठा अडचणीचा मुद्दा आहे
की त्याचं एक उदाहरण की LGBT समूहाला नेहमी विनोदाचा भाग म्हणून पाहिलं जातं. एकमेकांना हिणवण्यासाठी गे, लेस्बियन, ट्रान्सजेंडर, हिजरा हे सगळे सिम्बॉल्स वापरले जातात. यांना स्वाभिमान असतो, यांना आत्मसन्मान असतो आणि हे सामाजिक भान पाळू शकतात. ही या संकल्पनेतनं त्यांना बघितलं जातं. त्यांच्याकडे टॅलेंट असू शकतं, त्यांच्याकडे थॉट्स असू शकतात, ते अनुयायी असू शकतात, ते कार्यकर्ते असू शकतात. या अँगलने त्यांना पाहिलं जात नाही. बऱ्याच वेळा म्हणजे मी आता मागच्या 2-3 वर्षापासून जेव्हा पॉलिटिकली बोलायला लागली, करायला लागली, तर बऱ्याच वेळा की असं पाहिलं जातं, माझ्या पक्षश्रेष्ठींच्या समोर पण अशी प्रश्न उपस्थित केले जातात की काय आहे तिच्याकडे आणि मग तिला का जागा मिळाली. तर प्रतिनिधित्वाचं समर्थन करणारी लोकंसुद्धा असं बोलतात. म्हणजे अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं ते प्रतिनिधित्व मिळावं म्हणून, पण तेच प्रतिनिधित्व जेव्हा ह्या समूहाला मिळायला लागतं तेव्हा मात्र सगळीकडनं त्यांनासुद्धा टार्गेट केलं जातं. मानसिक खच्चीकरणाचा प्रयत्न केला जातो. त्याचं एक आज एक छानसं उदाहरण एका याच्यावर घडलं. आंबेडकरी विचारमंच नावाचा काहीतरी एक समूह आहे, त्याच्यावर काहीतरी पोस्ट टाकली कुणीतरी आणि त्याच्यामध्ये एका खूप वेगळ्या म्हणजे राष्ट्रीय नेत्याचं काहीतरी कुणीतरी एका कार्यकर्त्याने त्यांच्या नवरा बायकोंचे फोटो टाकलेले होते आणि त्याच्यावर विचारण्यात आलं होतं की यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला, काय असं वगैरे. तर मला त्याच्यातले काही कल्पना नाही, मला त्याच्याशी काही संबंध पण नाही. त्या पोस्टला त्या माणसाला हिणवण्यासाठी त्या पोस्टच्या खाली माझा आणि बाळासाहेबांचा फोटो टाकून त्याच्यावर एक कमेंट्स करण्यात आली. त्या माणसाचं नाव पण मला आठवणं. निखिल, तू ऐकत असशील तर जरा प्लीज मला कमेंट्समध्ये नाव सांगशील, मला नावं लक्षात राहत नाही. तर त्याने तिथं कमेंट टाकून सांगितलं की हा कुठला नाद म्हणून. म्हणजे ज्या पद्धतीने एखादी व्यक्ती समोर येत असेल तर तिचं मानसिक खच्चीकरण करायचं, तिचा अपमान करायचा आणि ती कशी पुढे येणार नाही याची काळजी घ्यायची. आता ज्याने ही कमेंट केली हा व्यक्ती काही खूप म्हणजे प्रतिगामी आहे वगैरे असं नाही. तो स्वतःला बाबासाहेबांचा अनुयायी सांगतो, तो स्वतःला पुरोगामी विचारधारेचा माणूस सांगतो. असं सगळी करणारी माणसं जेव्हा ट्रान्सजेंडर समूहाप्रती असं वागत असतील तर मला सांगा की ही आव्हानं खूप डेप्थमध्ये आहेत, जी आपल्याला लढावी लागणार आहेत आणि ती सांगता पण येणार नाही. म्हणजे अगदी आपल्या बोलण्या भाषेमध्ये जेंडरवरनं उपवास असतो आणि तो चालू असताना आपण विसरून जातो की आपल्या सोबत कुणीतरी त्या जेंडर आयडेंटिटीचा आहे आणि त्याला त्याच्या मनाला त्याचं मानसिक खच्चीकरण होऊ शकतो आणि त्यातनं त्याचा उपहास होऊ शकतो. ती व्यक्ती बॅकफुटला जाऊ शकते. तर या सगळ्या गोष्टीसाठी आपण कामच करत नाही आहोत. तर इकॉनॉमिकल म्हणजे बँकांमध्ये लोन मिळण्यासाठी सुद्धा ट्रान्सजेंडरना काहीही वेगळी स्पेशल ट्रीटमेंट नाही आहे किंवा ज्या ट्रीटमेंट आहेत त्याच्यामध्येही ट्रान्सजेंडर्सना ऑनेस्ट असं समजलं जात नाही, त्यांना ती फॅसिलिटी मिळत नाही. केरळासारख्या काही राज्यांनी ऑथराईड करून ट्रान्सजेंडर्सना कर्ज दिले, पण बाकीच्या देशामध्ये म्हणजे बाकीचा उरलेला केरळा सोडलं तर बाकीचा देश जो एवढा मोठा आहे तिथे LGBT काही लोन प्रोसिजर दिसत नाहीत की ज्याच्यामध्ये त्यांच्या उद्योगासाठी काहीतरी लोन दिलं आहे. किंवा आत्ता मुद्रा लोन नावाचा एक प्रोजेक्ट निघाला होता, तर त्या अंतर्गत किती ट्रान्सजेंडर्सला लोन मिळालं असंही कोणी विचारलं नाही. किंवा ट्रान्सजेंडरसाठी स्पेशल एखादी कर्जाची योजना महाराष्ट्र शासनाने किंवा केंद्राने का सुरू करू नये. हां, क्रांतीश्वर बनकर दादा, ते हाय हाय काही प्रश्न वगैरे आहेत का बघत होते मी. मला मांडायचे मुद्दे तर बऱ्याच अंशी मी कंप्लीट केले. ट्रान्सजेंडर नाही तर काय म्हणून तुम्हाला संबोधले तर तुम्हाला आवडेल, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न सगळ्यांना विचारला पाहिजे की तुम्हाला काय म्हणलं तर आवडेल. तर मला हिजडा म्हणलं तर आवडेल, कारण की ती माझी जेंडर आयडेंटिटी आहे आणि मी त्या समूहाचा एक भाग आहे. त्याला हजारो वर्षाचं कल्चर आहे आणि त्या कल्चरसोबत राहणारी व्यक्ती आहे मी. हिजडाचा अरेबियन वर्डमधनं बनलेला हा एक शब्द आहे, ज्याचा मिनिंग पण खूप चांगला आहे. ती काही शिवी नाही माझ्यासाठी.
तर मला ते म्हणलं आवडेल. ट्रान्सजेंडर पण म्हणायला मला ऐकायला नाही आवडणार, आणि तृतीयपंथी हा काउंट करणारा शब्द आहे तोही मला ऐकायला नाही आवडणार. माझं इंग्रजी एवढं चांगलं नाही, माफ करा. त्याच्यामुळं मी सगळ्या प्रश्नांचं उत्तर नाही देऊ शकत. इंग्रजीवाल्यांचं अजिबात. कोणीतरी त्याची जबाबदारी मराठीत करून देण्याची घेतली तर चांगल्यापैकी बोलता येईल मला त्याच्यावर. हिजडा समूह प्रतिनिधी म्हणून मला ऐकून घ्यायला आवडेल आणि मला त्याचं काहीही वाटणार नाही. महामंडळाची मागणी माझ्या अगोदरच्या पिढीने केलेली आहे. मी त्याच्यासाठी खूप नवखी आहे. म्हणजे आपल्या इथल्या माननीय गौरी सावंतजी, माननीय लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी त्यांची पूर्ण हयात घालवली या महामंडळासाठी, पण ती महामंडळ अजूनही तयार होत नाही आहे. फक्त मिळतात कागदावर आश्वासनं. आणि हे ह्या लॉकडाऊनच्या म्हणजे या बजेटमध्ये तर त्यांनी 5 कोटी काढले होते ट्रान्सजेंडरसाठी, पण ना महामंडळ स्थापन झालं. तर मला असं वाटत होतं की किमान या लॉकडाऊनच्या काळामध्ये ट्रान्सजेंडर ज्यांच्या हातावर पोट आहेत ते घरात बसलेत, महिना झालं, काही जणांकडे खायला नाही. बऱ्याच सोशल संस्थांनी आम्हाला मदत केली, ज्याच्यामध्ये मी वंचितकडे अप्लाय केलं होतं. वंचितनी कोरो इंडिया नावाची एका संस्थेशी कॉन्टॅक्ट करून दिला आणि त्यांनी आम्हाला 100 लोकांचं धान्य पुरवलं. तर धान्य सगळं काही नाही, पण हेल्पिंग हँड नावाची एक संस्था आहे, त्यांनी आम्हाला काही मदत केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनी मदत केली. पण ही मदत अपुरी आहे. शासनाने काही त्याच्यावर आमच्यासाठी काढलेल्या 5 कोटींमधले किमान 1-1.5 कोटी आमच्यावर खर्च केले असते तर अजून चांगलं वाटलं असतं. पण तसं काही शासनाने केलेलं दिसत नाही. तर सरकार कागदोपत्री बरंच काही छान छान बोलतंय, पण तसं ॲक्च्युअल वागताना दिसत नाही. मला असं वाटतं की हल्लीची पिढी खूप हुशार होत चालली आहे. 14-15 वर्षाची पोरं गुगल वापरत आहेत. त्यांना जेंडर आयडेंटिटीच्या बाबतीत, म्हणजे अगदी मी आत्ता टिकटॉक वापरायला सुरुवात केली आहे, तर त्याच्यावरनं खूप कमी वयातली लेकरं खूप कमी लवकर स्वतःच्या आयडेंटिटीसोबत समाजाच्या समोर येतात आणि स्वतःच्या आयडेंटिटीला डिस्क्लोज करतायत आणि त्या आयडेंटिटीसोबत घरच्यांना पण सांगतायत. मधल्या काळामध्ये पालकही बरेच जेंडरवर बोलत आहेत, तर बऱ्याच अंशी पालकसुद्धा आता त्याचा सेन्सिटाईजली विचार करतात, पण ही संख्या खूप कमी आहे त्या अनुषंगाने. पण अशा जेंडर सेन्सिटायझेशन असलेल्या पालकांची अरे त्याचं नावच आठवत नाही मला निखिल, विसरले मी. महत्त्वाचं आपण VBAच्या कार्यकर्त्या काय सांगावे. अच्छा, मी VBAच्या कार्यकर्त्यांना हे सांगल की तुम्ही जेव्हा एखाद्यावर टीका करता किंवा एखाद्याविषयी बोलता किंवा सामाजिक भान जोपासता, तुम्ही काही प्रोजेक्ट राबवता, म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा तुम्ही एखादी निबंध स्पर्धा घेता किंवा एखादं सामाजिक सहभागाचं काम करतात, त्यावेळेस ट्रान्सजेंडर्सना, LGBT समूहातील लोकांना ठरवून इन्क्लूड करा या सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये. जेव्हा तुम्ही मदतीचं काम करता त्यावेळेससुद्धा स्पेशली अंडरलाईन करून या समूहांना मदत करा, कारण की ही समूह नेहमी मदतीपासून दूर राहतात. प्रोत्साहनासाठी सुद्धा मला असं वाटतं की या समूहांना सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जसं जमेल तसं मदत करा. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये आणि जगण्यामध्ये जेंडर सेन्सिटायझेशन आणा. जेंडरवर आधारित कमरेखालच्या शिव्या, जेंडरवर आधारित विटंबना, जेंडरवर तसं शक्यतो खूप कमी कार्यकर्ते तसं करतात, पण तरीही काय सांगाल म्हणल्यानंतर मग तो प्रश्न येतो आणि मी सांगते की असं कुणाला तरी कुणाच्या तरी जेंडरवरनं बोलणं
टाळा. हे पण खूप महत्त्वाची ॲक्टिव्हिटी ठरेल. पॉलिटिकल नाही सर हे प्लॅटफॉर्म, येस पॉलिटिकल नाही हे प्लॅटफॉर्म ॲटलिस्ट नोकऱ्यांमध्ये तरी सहभाग मिळायला पाहिजे. येस मी तेच म्हणते, कारण की आरक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो क्रायटेरिया लावला आहे, सामाजिक बहिष्कृत असलेला समूह आहे हा, आर्थिकरित्या मागास आहे हा समूह, राजकीयरित्या मागास आहे हा समूह, शैक्षणिकरित्या मागास आहे हा समूह, संख्येने अल्पसंख्याक आहे हा समूह. तर आरक्षणाचा सगळा क्रायटेरिया पूर्ण करणारे हा समूह आहे. तर मला असं वाटतं की यांना या सगळ्या पातळींवर आरक्षण मिळायला हवं, पण आता तसं मिळताना दिसत नाही. मध्यंतरी नालसा जजमेंट म्हणत होते की यांना ओबीसीच्या अंतर्गत आरक्षण द्या, पण आम्हाला असं म्हणायचं होतं की हर्षद रुपवते नावाचे गृहस्थ आहेत आणि ते मगाशी त्यांनी मला माझा फोटो बाळासाहेबांसोबत टाकून त्यांनी असं सांगितलं की हा काय नाद आहे, म्हणजे हा काय नाद आहे असं त्याच्या पोस्टवर लिहिलं, स्क्रीनशॉट आहे माझ्याकडे. तर बघा, एवढे जबाबदार माणसं जेव्हा असं बोलतात तर मला असं वाटतं की वाईट आहे. त्यांनी ज्या पोस्टवर रिॲक्ट केलं, वरची पोस्ट, आणि त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून माझा बाळासाहेबांसोबतचा फोटो वापरण्याचा अधिकार यांना कुणी दिला, असे प्रश्न विचारले नाहीत कुणी. उलट पक्षी त्याचं समर्थन करणारे काही लोक तिथे येऊन पडले. व्यक्ती म्हणून LGBT समूहाला आबरू नाही, त्यांना चारित्र्य नाही, त्यांना आत्मसन्मान नाही, त्यांना समाजामध्ये सन्मानाने राहण्याचा अधिकार नाही, तर त्यांचं मानसिक खच्च करण्याचं काम हे हर्षद रुपवतेसारखे माणसं करतात. आणि ही लोक बाबासाहेबांचं नाव घेण्याच्या अजिबात योग्यतेची नाही आहेत. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. 45 मिनिट ॲटलिस्ट नोकऱ्यांमध्ये झाला हा टॉपिक, महत्त्वाचं झालं. आणि महत्त्वाचं म्हणजे फोन केल्यानंतर त्यांनी ते कट पण केलं, म्हणजे पोस्ट कमेंट डिलीट वगैरे केली. पण तरीही मला तेच म्हणायचे, मी जरी नसते दुसरं कोणी असतं तरी मी तिथे जाऊन पडले असते आणि बोलले असते की तुम्ही असं नाही करू शकत. ओके, काही प्रश्न असतील तर मी माझ्या परीने मांडण्याचा प्रयत्न केला. खूप साऱ्या मर्यादा येतात, कमी वेळामध्ये जास्त बोलायचं असतं तर जमत नाही. हो, देश पातळीवर लढा जरी उभारला तरी मला असं वाटतं की हेटेरोसेक्शुअल लोकांनी त्या लढ्याला सहभाग दिला नाही तर तो लढा सक्सेस होत नाही. कारण की ट्रान्सजेंडर्स, मी मगाशी सांगितल्यासारखं की ट्रान्सजेंडर स्वतःच्या आयडेंटिटीसोबत घराच्या बाहेर पडायला तेव्हाच पडतील जेव्हा त्यांना घराच्या बाहेर सिक्युअर वातावरण दिसेल, नाही तर ते स्वतःची आयडेंटिटी डिस्क्लोज करणार नाहीत LGBT समूहावाले सगळेजण. तर त्यांनी बाहेर पडण्यासाठी इतर हेटेरोसेक्शुअल लोकांनी त्यांच्या लढ्यामध्ये सोबत उभा राहणं आणि त्यांच्या प्रश्नांवर बोलणं तितकंच गरजेचं आहे असं मला वाटतं. हिजडा समूहाची इतर समूहाकडनं असलेली अपेक्षा, मला असं वाटतं की बरीच शिकलेली लोक नाही का अर्धवट ज्ञानातनं ट्रान्सजेंडर्सना किंवा हिजडा समूहाला खूप सारं ज्ञान पाजत असतात. तुम्ही हे करा, ते करा. तर तसं करा म्हणणं खूप सोपं असतं, पण त्या सगळ्या गोष्टींचं बॅकग्राऊंड तयार करणं, त्याच्यासाठी सुरक्षा कवच तयार करणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि अल्टरनेटिव्ह उभं केल्याशिवाय हातात असलेली साधनं सोडायला लावणं म्हणजे हातचं सोडून पळत्याच्या मागं लागणं आहे. तर अल्टरनेटिव्ह उभं करण्यासाठी प्रयत्न करावेत हेटेरोसेक्शुअल लोकांनी, हा माझी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. म्हणजे आम्हाला त्यांच्या अपेक्षेला खरं उतरता येईल. तुम्ही खूपच छान शब्दात मांडत आहात. तुमचे सर्व बोलणे, तुमचे शिक्षण किती? माझं शिक्षण 10वी झालेलं आहे फक्त, तेही कॉप्या करून पास आहे मी. माझा शैक्षणिक दर्जा मी कम्युनिटीत आल्यानंतर सुधारला, चांगल्या लोकांची संगत मिळाली.
मॅम, नोकऱ्या जात कुठे? आज आपल्याला सुशिक्षित बेरोजगारसाठी काय करणार? तर मला असं वाटतं की एम्प्लॉयमेंट्स ऑफिस जे आहे तिथे सुद्धा ट्रान्सजेंडरसाठी वेगळा विभाग नाही आहे. तर काय करणार ना? आधी नोंदणी असली, आकडा असला तर तुम्ही त्याच्यावर काय करणार याचं सांगता येतं. परत तेच, माझा इंग्रजीचा लोचा आहे, मला इंग्रजी प्रश्न नाही कळत. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ट्रान्सजेंडरच्या व्यसनमुक्तीसाठी काम होतंय का? अ? तर ट्रान्सजेंडर व्यसनाकडे का जातो? म्हणजे अगदी इथला मजूर व्यसनाकडे का म्हणजे सांगताना आपण खूप सांगतो त्यांची लोक खूपच दारू पितात किंवा फलाना ढिमका वस्तीतली लोक खूपच व्यसनी आहेत, असं खूप म्हणत असतो. पण हे खूप वरकरवी हे आहे. मला असं वाटतं की ते व्यसनाकडे का जातात याचा अभ्यास केला पाहिजे. मग कुणीही असो, ट्रान्सजेंडर्स नाही, मग ते स्लम एरियामधली लोक असतील, मग ते अल्पसंख्याक समूहातली लोक असतील, का व्यसनाकडे जातात? तर त्यांच्या वाट्याला आलेलं सामाजिक शोषण हे सगळ्यात प्रामुख्याचं कारण आहे. मग ते घरातलं का असेना, आणि या सगळ्यातनं बाहेर निघताना ते वेगवेगळ्या वाटा निवडतात. तर त्यातनं ती व्यसनाकडे निघतात. व्यसनमुक्तीवर स्पेशल असं ट्रान्सजेंडर्सचं कुणी काम करत नाही आहे. कारण की काउन्सिलिंग नावाचा प्रकार ना राज्य शासनाकडे, एन जी ओकडे आहे, पण तो ऑन डॉक्युमेंट आहे. ॲक्च्युअलमध्ये किती लोकांचं काउन्सिलिंग होतं हे कुणालाच माहिती नाही. त्याच्यामुळं व्यसनमुक्ती मला असं वाटतं की प्रॉपरली ट्रान्सजेंडरना डोक्यात ठेवून असला कुठला अजेंडा नाही आहे. वन टू वन किती हे करणार आणि त्याच्या मागची कारणं कशी संपवणार? एखादा माणूस जी व्यसनाकडे झुकत जाण्यासाठी पर्यायी त्याच्या वास्तवाला विसरण्यासाठी व्यसनाचा मार्ग अवलंबतोय. तर त्यातनं त्याला बाहेर काढण्यासाठी स्टेबल त्याला करणं खूप गरजेचं आहे. त्याचे आर्थिक, सामाजिक आणि एकंदर इमोशनल गरजा भागल्या की मग तो आपोआपच व्यसनातनं बाहेर निघतो. असा माझा अनुभव आहे. कारण की मी स्वतः 20 वर्ष स्मोकर होते आणि मागच्या 3 वर्षापासून मी आत्ता कुठलंच व्यसन करत नाही. त्याच्यासाठी मी मेंटली स्टेबल होणं खूप गरजेचं ठरलं. माझ्या आजूबाजूची माणसं मला समजून घेणारी मिळणं खूप महत्त्वाचं ठरलं आणि ह्या सगळ्यातनं मी बाहेर निघाले. तर हे प्रत्येक ट्रान्सजेंडरला लागू पडतं. तर त्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. स्पेसिफिक असं ट्रान्सजेंडर्सच्या व्यसनमुक्तीसाठी काहीही नाही करू. नक्की ती अपेक्षा आहेच मला आंबेडकरी समूहाकडनं, आणि तो त्यात मीही आले. त्याच्यामुळं मी लीडर वगैरे नाही अजून, समूहाचा भाग आहे फक्त. लीडरशिपसाठी लागणारं स्किल अजून माझ्याकडे नाही, डेव्हलप करायचे मला ते अजून. आपल्या कवितांमधून आम्हाला सांगाल का? नाही, आत्ता कवितांसाठी इथं नाही आलेले. प्रगतने हा स्टेज फक्त असं या सगळ्या विषयांवर चर्चा व्हावी म्हणून मला उपलब्ध करून दिले. तर त्याला मला असं वाटतं की मी त्याच विषयावर बोलावं. ट्रान्सजेंडर समूह आणि आंबेडकरी चळवळीला लोक यांच्याविषयी थोडं बोला. तर मला असं वाटतं की आंबेडकरी चळवळीच्या लोकांविषयी मी नाही बोलणार, कारण की परत शोषित असल्यामुळं शोषितांचा कनवळा आंबेडकरी मुवमेंट लवकर घेते, हे जरी तितकंच खरं असलं तरी जेंडर सेन्सिटायझेशनच्या बाबतीमध्ये खूप काम करणं गरजेचं आहे आंबेडकरी मुवमेंटमध्ये सुद्धा. कारण की बऱ्याच जगण्यामध्ये, वागण्यामध्ये, गाण्यांमध्ये, लिहिण्यामध्ये आपण बरेच जेंडर सेन्सिटाईज नसलेले शब्द वापरतो आणि त्यातनं खूप सारा संघर्ष LGBT समूहाला अंतर्गतही करावा लागतो. पण बाबासाहेबांबद्दल मी नेहमीच बोलते, कारण की बाबासाहेब LGBT जे मी नेहमी उदाहरण सांगत असते की र. ध. कर्वे यांचं एक समाज स्वास्थ्य नावाचं मासिक होतं. 1930ला त्यांनी त्याच्यामध्ये समलैंगिकतेवर लिहिलं होतं आणि त्याच्या विरोधात पेठेतल्या सो कॉल्ड संस्कृती संरक्षकांनी त्यांच्यावर केस टाकली होती
आणि त्या केसच्या विरोधात लढण्यासाठी रदो कर्वेंना वकील मिळत नव्हता. त्यावेळेस बाबासाहेब रदो कर्वेंच्या बाजूने उभे राहिले होते आणि त्यांनी समलैंगिकतेच्या प्रश्नाच्या संदर्भाने रदो कर्वेंची बाजू मांडली होती. याचा अर्थ त्या गोष्टीला 1930मध्ये बाबासाहेब किती लिबररी पाहत होते हे कळतं. तर मला वाटतं की LGBT समूहाचा पहिला वकील आणि योद्धा बाबासाहेब आहेत. आत्ता सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मी केंद्र शासनाने राहत निधी नावाची योजना सुरू केली होती. तर त्याच्यासाठी तुमच्याकडे बँक अकाउंट असणं खूप गरजेचं आहे. तर तुम्हाला 1500 रुपये काहीतरी मदत शासन देणार होतं. तर आमच्या इथला आकडा सांगायचा झाला तर 100मध्ये 11 जणींकडे बँक अकाउंट निघालं. तर राज्याच्या पातळीवर काय तुम्ही स्वतः विचार करा. मग बाकीच्यांना मदतीचा अधिकार, मदत मिळण्याचा अधिकार नाही का? तर 1 to 1 मदतीचं काय? तर आम्हाला तर म्हणजे राज्य म्हणजे अगदी उदगीरची बातमी होती की काही लोक जे खाण्याला महाग आहेत म्हणून. तर सगळ्यांची परिस्थिती चांगल्यातली आहे अशातला भाग नाही. पण शासनाकडनं फारशा काही मदत मिळाली नाही. जी काही मदत मिळाली ती समाजसेवी संस्थांकडनं, 1 to 1 काही लोकांकडनं. शासनाने स्पेसिफिक ट्रान्सजेंडरना डोक्यात ठेवून काहीच केलेलं नाही आहे. मी तर इवन हे म्हणलं होते की ते काही आत्ता कल्याणकारी मंडळासाठी बजेट काढून ठेवले तुम्ही 5 कोटी, त्याच्यातले 1-1.5 कोटी आत्ता खर्च करा. आत्ता आम्हाला गरज आहे. वेळ निघून गेल्यानंतर आमच्या डेड बॉडींना अंत्यसंस्कारासाठी तो पैसा खर्च करण्यासाठी, जिवंत असताना आमच्या अन्नासाठी तो पैसा खर्च करावा शासनानं, ही मागणी आम्ही करत होतो. नाही, मी वैयक्तिक काही पाठपुरावा केला नाही त्यांच्याकडनं. काय कारण की ऑलरेडी आता ते खूप चांगले झालेले आहेत. त्याच्यामुळं त्यांच्या विरोधात म्हणजे मी चांगले झाले याचा अर्थ तुम्ही वेगळ्या पद्धतीने समजू शकता. कारण की आत्ता त्यांच्यासमोर हायट्रोसेक्शुअल लोकांनी त्यांचा खूप हे घेतलं आहे. तर मी माझे प्रश्न मांडणं म्हणजे मला कोण विचारेल की नाही माहीत नाही. पण मी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत हा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आहे की आम्हाला मदतीची गरज आहे म्हणून. पण तसं होताना दिसत नाही. मी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांपर्यंत काही पोहोचवलेलं नाही. भविष्यामध्ये समजा जर 3 तारखेच्या पुढं जर हा लॉकडाऊन गेला तर तो प्रयत्न राहणार आहे मात्र की डायरेक्ट मुख्यमंत्र्यांशी बोलावं लागेल राज्यातील ट्रान्सजेंडर्सच्या मदतीसाठी. मला असं वाटतं मी बराच काळ बोलले, बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न केला. सगळं काही तासाभराच्या लाईव्हमध्ये बोलणं शक्य नाही. तुम्ही सगळ्यांनी मला ऐकलं आणि पी स्क्वेअर ट्रिप्स यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. त्याच्यासाठी सगळ्या समूहांनी संमती दिली. त्यासाठी त्या सगळ्या समूहाचे आभार मानते आणि हा आंबेडकरी विचारांचा जलसा असाच कायम राहील अशी अपेक्षा बाळगते. येत्या काळामध्ये ट्रान्सजेंडर आंबेडकरी मुवमेंटचा मुख्य भाग असेल ही अपेक्षा बाळगते आणि थांबते. जय भीम, नमो बुद्धाय.